मुळात माझं वक्तव्य हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता। आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओकत असताना मला सांगायचंय की नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते। आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला। तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती, हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे। आज काही याचा एक मुद्दा म्हणून काही काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर मोर्चे आणण्याच्या अनुषंगाने देखील कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सक्रिय असल्याचं कळतं। तर 17 तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे। मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते करत असताना शिवाजी महाराज यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांग तुटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे। सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे। देवेंद्रजी, आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट एमआयएमचे मतदान घेतलं, चंद्रपूरमध्ये एमआयएमच्या मदतीनं आपण आपला महापौर बसवला। थोड्या तिडक्याने महाराष्ट्रभर 21 ठिकाणी एमआयएम सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता, युती करता, मदत करता, आपलं त्यांच्याशी असणारं ते अलायन्स आहे हे लपून राहिलेलं नाही आणि आपण हे एमआयएम सारख्या पक्षाशी मैत्री करता, त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे। टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये आहे, जिथे ऍडमिनिस्ट्रेशन हे प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतं तिथे टिपू सुलतानांची तसबीर आहे। तर निवडणुकीचं जे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे। आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालताय हे काही लपून राहिलेलं नाही। आणि थोडक्यात जे संविधानामध्ये ज्या महामानवांचे फोटो आहेत, प्रतिमा आहेत, या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो आक्षेप घेते आहे तो आक्षेप म्हणजे थेट स्वरूपामध्ये संविधान बदलण्याच्या अनुषंगानं आणि संविधान संपवण्याच्या अनुषंगानं त्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं देखील प्रत्युत्तर या निमित्ताने मला द्यावंसं वाटतं।